सर्व गावकऱ्यांना माझा नमस्कार. गावातील जनतेला माझं एक निवेदन आहे. मी याच्यापूर्वीसुद्धा व्हिडिओ टाकले, कारण का याच्यामध्ये म्हणजे जागृती व्हावी, लोकांपर्यंत माझा जो विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा. आणि सोशल मीडिया हेच माझ्यासाठी एक माध्यम आहे जे मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, झालेलं काय आहे माहिती आहे का तुम्हाला? आता आजची घटना अशी झालेली आहे की पहा, आता माणुसकी बिलकुल म्हणजे आता त्याच्या लिमिटच्या बाहेर गेलेली आहे. आता लोक माणुसकीच्याही बाहेर गेलेले आहे. डोक्याच्या वरून पाणी गेलेलं आहे. आतापर्यंत माणसाची एक लिमिट असते, कुठलीही गोष्ट सहन करण्याची एक लिमिट असते, आणि आता हे लिमिटच्या बाहेर जात आहे. आता लोक बिलकुल ऐकायला तयार नाही आहे. मी आता ॲक्च्युली काय झालं आहे की आता माझा जो मुद्दा होता की मी घर बांधकाम करत आहे, आणि मला माझ्या शेजारी व्यक्ती जो आहे तो मला जास्त अडचण निर्माण करत आहे. कारण का तो म्हणजे कोणत्या व्यक्तीचं कसं असते की माझ्या जो लिहिला आहे ह्या लिहिला आहे ह्या जोरावर जास्त कुदत आहे. तर मी सरळ सांगतो की पहा, मला जास्त त्रास देऊ नका, मला सुखानं जगू द्या. जर मी याच्यात पडलो तर मला बिलकुल ते काय होईल मला माहीत नाही. मी कोणत्या स्तरावर जाईन हे मलाही माहीत नाही. म्हणून मी सांगतो की तुम्ही दूर राहा, बिलकुल ह्या गोष्टीच्या दूर राहा. जर तुम्ही सुधारले नाही तर मी काय करेन मला माहीत नाही. आता तुम्ही माझ्या आईला त्रास देत आहे, माझ्या आईला शुगर आहे, बीपी आहे. जर माझ्या आईच्या जीवाला जर काही प्रॉब्लेम झाला तर मी पूर्ण माझा जो मला अडथळा निर्माण करत आहे, जो मला त्रास देत आहे, त्या व्यक्तीला मी पूर्णपणे जबाबदार ठेवणार. मी तशी पोलीस कंप्लेंट सुद्धा लिहिलेली आहे. मी हे कंप्लेंट तुम्हाला व्हॉट्सअपवर आपल्या याच्यावर बी टाकतो, कारण का मी आता खूप वर झालेला आहे. जर मी आता तुम्हाला सांगतो, मी हे कंप्लेंट आताच नेत होतो, पण मी तुम्हाला एक चान्स देतो. मी आता अर्जंट व्हिडिओ बनवता रात्रीचा, कारण का रात्रीचा वेळ मी तुम्हाला देत आहे. जर तुम्ही उद्या सुधारले नाही तर मी हे पोलीस कंप्लेंट उद्या पोलीस स्टेशनमध्ये नेणार. जे होईल ते पाहिल्याच जाईल. कारण का तुम्ही आता माणुसकीच्या वर झालेला आहे. माणुसकी संपली आता, माणुसकी संपली. कारण का मी माणुसकी आतापर्यंत पाहिली. अरे यार, कंप्लेंट मी करायला पाहिजे होती. रस्ता माझा बंद झाला, कंप्लेंट मी करायला पाहिजे. अरे माझीच जागा आणि माझ्यावरच कंप्लेंट करता तुम्ही? एका बेवकूफ आहे का यार लोक? तुम्ही काही माझीच जागा आणि माझ्यावरच कंप्लेंट करता का? तुम्ही का पागल झाली काही? अरे मी कंप्लेंट करायला पाहिजे. माझी माणुसकी पहा तुम्ही, की तुमचं घर बनलं 7-8 वर्षावर झालं तरी मी कंप्लेंट केली नाही. का बरं? माझ्यामध्ये माणुसकी आहे, पण तुम्ही माणुसकी ओलांडली आहे. आता जो व्यक्ती माणुसकी ओलांडते तो व्यक्ती बिलकुल आपल्या माणुसकीच्या लायक आहेच नाही आता. कारण का मी त्या व्यक्तीचा विचार नाही करणार. मला तुम्ही हलक्यात घेऊ नका. मी बोलत नाही, कारण का माझा स्वभाव असा आहे की मी सगळ्यासोबत चांगला राहण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही माझ्या म्हणजे आता डोक्याच्या वरून जर पाणी गेलं ना तर मी बिलकुल काय करेन मला सुद्धा माहीत नाही. मी तुम्हाला कोणी धमकी देत नाही आहे, पण निवेदन देत आहे की प्लीज सावध राहा, सुधरा. आता जर तुम्ही सुधारले नाही, मला जर जास्त त्रास दिला मला त्रास द्या. माझ्या आईला जर त्रास दिला, माझ्या आईला जर कमी जास्त झालं तर मग पूर्ण तुम्ही फसून जा. तुम्ही पूर्ण लोक बिलकुल मग तुमचं काय होईल ते मग मी सांगू शकत नाही. जागेसाठी झगडता, चालल्यावर चांगले राहा ना. जागेसाठी झगडता, काय घेऊन चालले वर तुम्ही? आपल्या याच्यात राहा बिलकुल. हे असे धंदे बंद करा. अरे काम नाही, काही नाही, चाललं काम करा ना, चांगली शेती करा, चांगलं आपल्या याच्यात लक्ष द्या. हे फालतूच्या याच्यात पडता कोण? एका बाईला तुम्ही मानसिक त्रास देऊन राहिले. बीपी आहे, शुगर आहे, काही समजून घेत जा कोणाला. जर जीवाला काही कमी जास्त झालं तुम्ही आहे का जबाबदार? मी तुम्हाला जबाबदार ठेवला आहे. हे बा, आता पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही सुधारले नाही तर मी उद्या बिलकुल मी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये हेच करून टाकतो. मी सांगतो तुम्हाला, सरळ चांगले वागा. मला सुखाने जगू द्या या गावामध्ये. नाही तर मी सरळ सांगतो का मी पूर्ण माझी जमीन, माझं पूर्ण घर मी मंदिराला दान करतोय. माझी आईला मला फक्त सहमती पाहिजे. मी पूर्ण मंदिराला माझी पूर्ण जागा दान देत आहे. आणि त्या दान दिलेल्या जागेमध्ये मी एकालाही पाऊल ठेवू देणार नाही. पुरं कंपाऊंड राहील माझं, आणि तिथे फक्त बजरंगबलीचं मंदिर राहणार. आणि कोण जागा घेते ते मी पाहतो. मला तुम्ही माझ्या डोक्यावरून पाणी जाऊ देऊ नका. मी ऐकून घेणार नाही. आता मी जागेसाठी झगडत नाही. मी अन्यायाच्या विरुद्ध लढतो. मला जागेशी काही घेणं नाही आहे. माझी जागा घेऊन घ्या. पण जे खोटा व्यवहार करून राहिले मला हे सहन होत नाही. मी खोट्याच्या खिलाफ आहे. मला माझी जागा पाहिजे, जागा घेऊन घ्या तुम्ही, पण माझ्या आईला त्रास देऊ नका.
नका. जर माझ्या आईला त्रास दिला, कमी जास्त झालं, बीपी शुगर आहे, जर काही झालं, जर माझ्या आईला काही झालं तर तुम्ही मग भाऊ मला माहित नाही माझं काय आहे, मी पहिलेच ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट मी दर्ज करणार. मी हे तुम्हाला आज मी आता माझी सही इथे ऑलरेडी टाकलेली आहे. फक्त मी थांबलो आहे याच्यासाठी का तुम्हाला मी सुधाराचा, वास्तविक पाहता मी तुम्हाला सुधाराचा चान्स दिलाच नाही पाहिजे, कारण का तुम्ही ऑलरेडी लिमिट क्रॉस केली आहे. तरीही मी तुम्हाला माणुसकीच्या नात्यानं, कारण का माझ्यामध्ये माणुसकी आहे, तुमच्यामध्ये नाही, तरी मी माणुसकीची शेवटची आता तुम्हाला एक संधी देत आहे की तुम्ही आता तरी सुधरा. जर तुम्ही सुधारले नाही ना भाऊ तर मग मला समजा नका मी कोणत्या स्तरावर जाईन मला सुद्धा माहीत नाही आहे, मला सुद्धा माहीत नाही मी कोणत्या स्तरावर जाईन. म्हणून मी तुम्हाला शेवटचं निवेदन करतो, आपले लोक आहे म्हणून मला कोणासोबत वादविवाद करणं आवडत नाही. पण तुम्ही जर मला ह्या भानगडीत पाडाल ना तर मग महागात पडन. मी कोणालाही बिलकुल धमकावत नाही आहे, पण तुम्ही असे मला मजबूर करून राहिले यार, अशा फालतू गोष्टी करून तुम्ही मला मजबूर करून राहिले अशा गोष्टींमध्ये ओढून. मला बिलकुल याच्यामध्ये टाकू नका. मला काम करू द्या, मला भरपूर कामं आहेत, माझं पुरं कामं डिस्टर्ब करू नका, माझ्या मागे लागू नका, मला माझं बांधकाम करू द्या. तुम्ही थोडंसं विचार करा, अरे पैसे लागते लोको, पैसे लागते, माझा पगार कमी आहे, मला पैसे लागते आहे माझ्या कामासाठी, बांधकाम करायसाठी पैसे लागते आहे, काही 2 नंबरचा पैसा नाही आहे. तुम्ही कोणाचं बांधकाम थांबवता म्हणजे तुमचं काय रे बाबा, तुम्ही दुसऱ्याचं बांधकाम थांबवता तुम्ही? अरे म्हणजे का तुमचे पैसे लागले का तिथं? तुम्ही हे बंद करा, हा धंदा बंद करा, नाही तर मी प्लीज माझं तुम्हाला मी आता शेवटची वॉर्निंग आहे, लास्ट मी वॉर्निंग देतो आता की प्लीज आता तुम्ही हा धंदा बंद करा, नाही तर मला पोलिसाचा सहारा घ्यावा लागेल. मी उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाणार जर तुम्ही सुधारले नाही तर. बस ठीक आहे.